नमस्कार. क्रांतीभूमी मराठी न्यूज मध्ये स्वागत आहे. मागील आठवड्यामध्ये आपण जो पिठोरी शिरसगाव रेवलगावचा जाणारा रस्ता आहे त्या संदर्भात बातमी प्रकाशित केली होती. पण त्यानंतर फक्त इथं डागडुजी करून हा रस्ता तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आला होता. पण मागील 2 ते 3 दिवसापूर्वी जे कंटिन्यू 3 ते 4 दिवस सुकापुरी मंडळात अतिवृष्टी झालेली, त्या अतिवृष्टीमुळे पुन्हा शिरसगाव ते रेवलगाव जो रस्ता आहे तो पूर्णपणे वाहून गेलेला आहे. आता मागच्या जो रस्ता वाहून गेला त्यापेक्षाही जास्त बिकट परिस्थिती आता या शेतकऱ्यामध्ये निर्माण झालेली. आता रस्ता जायचं कसं, आता आपण पाहतोय की जवळपास कमरेच्या वरती असे त्यापेक्षाही जास्त इथं खड्डे पडलेले आहेत. वरती रस्ता जाण्यासाठी सुद्धा अडचणीचं, पायी रस्ता जाण्यासाठी सुद्धा अडचणीचं आहे. बैलगाडी तर दूर नेण्याचं लांबच. पण आता फळ बागायती, मोसंबी असेल, काही दिवसानंतर आता ऊस काढणं, याच्यात ह्याच रस्त्याने इथं 30 ते 40 शेतकऱ्यांचा ह्याच रस्त्यातून इथून ऊस निघतोय. हा माल यातून काय बाहेर कसा काढायचा हा प्रश्न सध्या शेतकऱ्यामध्ये निर्माण झालेला आहे. सध्या गुरेढोरांना चारा आणण्यासाठी सुद्धा ह्या रस्त्याने जाण्याची सध्या बिकट परिस्थिती निर्माण झालेली. यावर तात्काळ प्रशासनाने लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करावा हीच सर्व शेतकरी बांधवाकडून सध्या नम्र विनंती करण्यात येत आहे. क्रांतीभूमी मराठी न्यूज, अंबड, जालना.